नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे हेल्दी असा रवा केक, ज्यात मी साजूक तूप, गव्हाचं पीठ वापरून तो बनवलेला आहे. आणि हा रवा केक बनवायला पण खूप इझी आहे. आणि तुम्हाला जर असा केक बनवायचा असेल तर तुम्हाला रेसिपी ही संपूर्ण बघावं लागेल, तेव्हाच तो तुम्हाला परफेक्ट जमेल. चला तर मग वेळ न घालवता केक बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला अर्धा कप इथे साखर घ्यायची आहे. साखर ही आपल्याला पिठी साखर घेतली तरी चालेल किंवा नॉर्मल साखर घेतली तरी चालेल. आणि 1 कप इथे मी दही घेतलेलं आहे. दही हे आपल्याला बिलकुल आंबट नको आहे, पॅकेटचं घेतलं तरी चालेल आणि घट्ट घ्यायचं आहे आपल्याला ते. नंतर आपल्याला यात हाफ कप दूध टाकून घ्यायचं आहे. दूध हे आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये असलेलं घ्यायचं आहे, थंड किंवा गरम दूध आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि नंतर मिक्सरमध्ये हे 1 ते 2 वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त हे फिरवायचं नाही आहे. जास्त जर फिरवलं तर त्यात आपल्याला तूप निघायला सुरुवात होते, म्हणून आपल्याला हे 1 ते 2 वेळा थोडंच फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा मी फिरवून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला यात 1/4 कप साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी इथे नॉर्मल ऑइलचा सुद्धा वापर करू शकता. आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून 1 ते 2 वेळा ते फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे रवा घेतलेला. रवा एकदम बारीक घ्यायचा आहे. तुमच्याकडे रवा बारीक नसेल तर त्याला तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता. आणि नंतर 1/4 कप मी इथे मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे आणि 1/4 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मिल्क पावडरने केकची टेस्ट एकदम छान होते, म्हणून आपल्याला ते टाकणे खूप महत्त्वाचे. किंवा तुम्ही हे सर्व सारण एकदा मिक्सरमधून काढून नंतर त्याला गाळून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून ते एकसारखं मिक्स होईल. तर आता हे आपलं ड्राय इन्ग्रेडियंट इथे तयार आहे. तर आपण जे लिक्विड इन्ग्रेडियंट इथे जारमध्ये तयार करून घेतलेलं आहे ते आणि हे मिक्स करून याचं एक केकचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला हे थोडं थोडं टाकायचं आहे, आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, कारण की आपल्याला जशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे ते जास्त पण होऊ शकते, कमी पण होऊ शकते, ते तुमच्या रव्यावर डिपेंड करते. तर म्हणून आपल्याला थोडं थोडं करून असं टाकायचं आहे. तर हे बघा, असं आपल्याला याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या एकदम मोडून घ्यायच्या आहे. जेव्हा आपलं बॅटर हे घट्ट असते तेव्हा आपल्याला ह्या गुठळ्या सहज मोडता येतात, पातळमध्ये त्या मोडता येत नाही. तर हे मी जेवढं मेजरमेंट सांगितलं आहे त्याला हे परफेक्ट लिक्विड इन्ग्रेडियंट हे लागणार आहे. आणि असंच आपल्याला थोडं थोडं करून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे एकसारखं इथे झालेलं आहे आणि हे थोडं आहे ते पण मी इथे टाकून घेणार आहे. आणि मला हे पूर्ण इथे बॅटरमध्ये लागलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याला 10-15 मिनटे आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो एकदम परफेक्ट इथे फुलेल. तर मी याला बाजूनं ठेवून घेतलेला आहे. आणि रवा हा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे. तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही तो मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, कारण की जर रवा जाड असला तर आपला केक हा खूप मोकळा होऊ शकतो आणि तो पटकन तुटू शकतो. तर आता मी एक इथे टीन घेतलेला आहे स्क्वेअर शेपमधला. तुम्ही इथे स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता. आणि त्याला आपल्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही नुसतं ऑइलने जरी ग्रीस केला आणि त्यावर थोडीशी कणिक ही डस्ट केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो इझिली निघेल आणि चिटकणार सुद्धा नाही. मला इथे स्लाइस करून दाखवायचे आहे म्हणून हा स्क्वेअर शेपचा मी 1/2 kgचा इथे टीन घेतलेला आहे. तर तुम्ही इथे राऊंड शेपचा सुद्धा टीन वापरू शकता. तर आता बघा, 10 ते 15 मिनटं याला मी फुलायला ठेवलेलं होतं. तर हे बघा, आता थोडं घट्ट झालेलं आहे. तर आता तुमचं जर जास्त घट्ट हे बॅटर झालेलं असेल तर तुम्ही यात थोडंसं दूध टाकून त्याला मिक्स करून घेऊ शकता. तर हे बघा, आता हे इथे माझं बॅटर इथे तयार आहे. मला इथे दूध वगैरे काही टाकण्याची गरज लागलेली नाही आहे. आणि तर आता यात मी 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकून घेणार आहे. बेकिंग पावडर हे आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, खूप दिवसाचं असलेलं बेकिंग पावडर घ्यायचं नाही आहे. आणि 1/4 टीस्पून इथे मी बेकिंग सोडा घेणार आहे. तर हा पण आपल्याला खूप दिवसाचा ठेवलेला असा घ्यायचा नाही आहे, फ्रेशच घ्यायचा आहे. नंतर मी यात 1/2 टेबलस्पून इथे व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही इलायची पावडरसुद्धा टाकू शकता. आणि हे ॲक्टिवेट व्हायसाठी मी यावर थोडंसं दूध टाकून घेतलेलं. आता आपल्याला वेळ न घालवता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकदम फ्लफी होईल आणि आपल्या केकला एकदम छान स्पॉन्ज येईल.
इथे आपल्याला एकदम फास्टमध्ये हे फेटून घ्यायचं आहे आणि हे बघा आता आपलं इथे बॅटर एकदम तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं प्रमाण वापरून तुम्ही जर रवा केक बनवला तर तुमचा केक हा एकदम परफेक्ट होईल. आणि जर तुमचं थोडं कमी जास्त झालं म्हणजे केक तुमचा थोडा चुकला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा कमी प्रमाणात आपण इथे करून घेतलेला आहे आणि तुम्ही 1-2 वेळा याची प्रॅक्टिस केली तर हा केक तुम्हालाही एकदम परफेक्ट जमेल. आणि तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही यात वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता. नॉर्मल जी वाटी असते आपल्या घरातली त्यानेही तुम्ही हा केक मोजून घेऊ शकता. तर आता आपण हा काढून घेऊया आपल्या केक टीनमध्ये. तर हे बघा आपल्याला अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची हवी आहे. जास्त थिक पण नको आणि जास्त पातळ पण नको. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व सारण हे टीनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. नंतर मी इथे एका वाटीमध्ये थोडीशी कणिक घेतलेली आहे आणि त्यात मी थोडीशी चेरी टाकून घेणार आहे. कणिक हे याच्यासाठी घ्यायची आहे की जर आपण चेरी आधी जर पूर्ण याच्यावर टाकली केकवर तर ती आतमध्ये बसू शकते. जर आपण हे कणकेमध्ये किंवा मैद्यामध्ये मिक्स करून टाकली तर ती वरच राहते, आतमध्ये बसणार नाही. तर आपल्याला अशी मिक्स करून ही वर सर्व त्याचं डेकोरेट करून घ्यायचं आहे केकला. तर इथे सर्व साईडने आपल्याला ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या केकचा लुक पण या चिरीने एकदम छान दिसायला लागेल. तर तुम्ही या ठिकाणी चिरीऐवजी ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर करू शकता. ते पण आपल्याला असं कणकेत किंवा मैद्यात घोळूनच त्याला इथे वर टाकायचं आहे. तर आता हे सर्व चेरी इथे मी टाकून झालेली आहे. तर मी इथे हा ओव्हनमध्ये बेक करायला ठेवणार आहे म्हणून मी ओव्हनला 5 मिनिटे आधी प्रीहीट करायला ठेवलं होतं. तुम्ही जर हा कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बेक करायचा असेल तुम्हाला तर त्यालाही तुम्ही 5 मिनिटे आधी प्रीहीट करून घ्यायचं. तर याला मी 30 मिनिटे बेक होऊ दिलं. तर 30 मिनिटानंतर हा माझा केक इथे परफेक्ट तयार झालेला आहे. तर आता आपण याला सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि काढून घेऊया. रवा केक किंवा कोणतेही ड्राय केक हे आपल्याला गरम काढायचे नसतात कारण की ते तुटू शकतात. तर आपल्याला हे एकदम थंड होऊ द्यायचे आहे, नंतरच त्याला काढून घ्यायचं आहे. तर हा बघा किती छान इथे हा बेक झालेला आहे. तर मी याचा बटर पेपर तुम्हाला काढून दाखवत आहे. बघा हा एकसारखा इथे बेक झालेला आहे. तर कढाईमध्ये जरी तुम्ही बेक केला तरी हा तुमचा परफेक्टच केक बेक होईल. आणि तुमचा जर केक थोडासा कलर यायला वेळ लागला तर तुम्ही अजून 5-10 मिनटं त्याला एक्स्ट्रा कढाईमध्ये ठेवू शकता. तर आता मी तुम्हाला हा केक सुरीने कापून दाखवणार आहे. तर हे बघा किती सॉफ्ट हा केक इथे तयार झालेला आहे. इझिली हा कापला जात आहे. आणि आता याचे मी स्लाइस करून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही तो कट करू शकता. तर मी इथे स्लाइसमध्ये कट केलेला आहे. तर चेरीमुळे आपल्याला कट करताना केक हा थोडासा तुटू शकतो, तर म्हणून त्याला हात लावून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आणि आपण आतमध्ये जरी चेरी टाकली तरीही तो कापायला थोडंसं होते, म्हणून मी आतमध्ये चेरी किंवा काही टाकलेलं नाही आहे. हे बघा किती छान हा आतून पण त्याचा स्पॉन्ज आलेला आहे आणि व्यवस्थित इथे कट झालेला आहे. तर मी अशा सर्व लेअर इथे छोट्या छोट्या आकारात कट करून घेणार आहे. आणि चहाच्या वेळेसाठी हा केक तर एकदम परफेक्ट आहे आणि घरच्या एकदम उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण हा बनवू शकतो. आणि असेच वेगवेगळे टी टाईम केक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला यापुढे कोणता टी टाईम केक बघायला आवडेल ते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा किती छान याची स्लाइस निघून इथे तयार झालेली आहे. किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा झालेला आहे, तुम्हाला दिसत आहे. तर मी एक पीस इथे तोडून पण दाखवते. आतमधलं याचं स्ट्रक्चर पण खूप छान झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.